बघा, जर एखाद्या माणसाला किरकोळ सर्दी किंवा खोकला झाला किंवा ताप आला तर तो काय करतो? अगदीच सुरुवातीला घरगुती उपाय करतो. आलं टाकून चहा पिणं, पॅरासिटामोल घेणं, वाफ घेणं, डॉक्टरांच्याकडे जाणं शक्यतो तो टाळतो. पण हाच माणूस जेव्हा कोर्टाचं समन्स येतं किंवा वकिलांची साधी नोटीस जरी आली तरी तो घाबरतो, थरथरतो. का? कारण न्यायालयीन प्रक्रियेला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे आपल्याला कधी शिकवलेलंच नसतं, ना शाळेमध्ये ना कॉलेजमध्ये. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ पक्षकारांनी कोर्टासमोर जाताना काय खबरदारी घेतली पाहिजे या विषयावरती आधारित आहे. तुमची केस जर कोर्टामध्ये प्रलंबित असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. यातला एकही मुद्दा चुकवू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षकारांना असंच वाटतं की वकिलांनीच सगळं सांभाळावं. पण कोर्टात जेव्हा प्रकरण दाखल केलं जातं तेव्हा पक्षकारांनी सुद्धा काही जबाबदारी असते ती घ्यावी लागते. कोर्टाच्या तारखा बघण्यासाठी आणि निकाल, रोजनामे हे सगळं बघण्यासाठी ई कोर्ट सर्व्हिसेस ऍप उपलब्ध आहे तुमच्याच मोबाईलमध्ये. मी माझ्या सगळ्या पक्षकारांना हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की प्रकरणामध्ये पुढची तारीख काय पडली, आज वकिलांनी त्या प्रकरणामध्ये काय केलं, न्यायाधीशांनी काय आदेश दिले. खरं तर हे ऍप्लिकेशन वापरायला अगदी सोपं आहे. तुम्हाला तुमच्या केसचा एक संपूर्ण ट्रॅक ठेवता येतो. पण लक्षात घ्या, याचा एक डिसएडव्हान्टेज म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की रोजनाम्यामध्ये कोर्टामध्ये दोन्ही बाजूचे वकील गैरहजर, दोन्ही बाजूचे पक्षकार गैरहजर, आज रोजी उलट तपास नोंदवण्यात आला. पण उलट तपास कुणाचा नोंदवण्यात आला असंही लिहिलं जातं. रोजनामा हा ऍक्युरेट असतोच असं काही सांगता येत नाही. पण तारीख बघण्यासाठी हे ऍप्लिकेशन निश्चितच तुम्ही वापरू शकता. बऱ्याचदा काय होतं की कोर्ट मॅन्युअली वकिलांना, पक्षकारांना वेगळी तारीख देतं आणि जेव्हा फिडिंग करत असतात तेव्हा वेगळी तारीख पडली जाते. बऱ्याचदा नजर चुकीनं होतं असं. त्यामुळे नेमकी तारीख काय आहे हे आपल्याला ऑनलाईन बघूनच कळतं. त्यामुळे हे ऍप्लिकेशन बघून आपल्याला समजू शकतं की आपली नेमकी पुढची तारीख काय पडलेली आहे. बरं, आता ज्यांना हे ऍप्लिकेशन वापरता येत नाही, जे लोक टेक्नोसेवी नाहीयेत, त्यांनी वकिलांना तारीख काय पडली हे शक्यतो त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून विचारावं. आणि जर तुम्ही 4-5 दिवसांनी वकिलांना विचारणार असाल तुमच्या सवडीनं, तर किमान वकिलांना तारीख विचारताना आपल्या केसचा नंबर काय आहे हे सांगावं, म्हणजे त्या अनुषंगानं वकिलांना तारीख बघता येते. बऱ्याच वेळेला असंही होतं की काही वकील लोक पक्षकारांना असं सांगतात, म्हणजे हे अगदी मोठ्या शहरामध्ये नाही, सगळीकडेच आता असं होतंय, अमुक एक न्यायाधीश माझ्या ओळखीचे आहेत, तुमचं काम लगेच करून देतील, किंवा माझी आई न्यायाधीश आहे, माझे वडील न्यायाधीश आहेत, किंवा माझी बायको न्यायाधीश आहे. आता वकिलांनी असं म्हणल्यानंतर, वकिलांनीच असं नाही पण एखाद्या कर्मचाऱ्यानं कोर्टातल्या असं म्हणल्यानंतर कुणालाही असंच वाटेल की चला आपलं काम लवकर होईल. पण खरंच असं होतं का हो? बघा, कोर्टामध्ये प्रत्येक बाब ही नियम आणि पुराव्यांवरती चालत असते. कुठलेही न्यायाधीश कुणासाठीही नियम मोडत नाहीत. आणि जर एखादे वकील किंवा कर्मचारी तुम्हाला असं म्हणत असतील तर ते निव्वळ खोटं बोलतात. बघा, आपण अगदी असाच विचार केला, पैसे देऊन निकाल आपल्या बाजूने लावून घेतला, तरी समोरचा पक्ष त्या निकालाच्या विरुद्ध अपील, रिव्हिजन किंवा जर एखादे इंटरिम ऍप्लिकेशन असेल तर थेट हायकोर्टामध्ये सुद्धा रीट करू शकतो. मग अशा वेळेला पुन्हा नवीन गाव, पुन्हा नवीन वकील आणि नवा खर्च. आणि मग तुमची जर बाजू खोटी असेल तर अपिलेट कोर्टामध्ये योग्य न्याय दिला जाईल आणि तुमचे सगळे शॉर्टकट्स वाया जातील. बऱ्याचदा काही वकील किंवा काही कर्मचारी केवळ पैसे उकळण्यासाठीच तुम्हाला असं सांगतात. त्यामुळं चुकीच्या मार्गाने घेतलेला निर्णय हा पुढे मोठ्या गुंतागुंतीला कारणीभूत ठरतो. आणि म्हणूनच योग्य पद्धतीनं तुमची केस लढा. अनुभवी आणि प्रामाणिक वकील तुमच्या केससाठी निवडा आणि कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकट्स वरती विश्वास ठेवू नका. पुढचा मुद्दा म्हणजे तडजोड करायला शिका. बघा, मी जरी वकील असले, वकिलीवरती माझी रोजीरोटी अवलंबून असली तरी सुद्धा एक माणूस म्हणून मी तुम्हाला हेच सांगेन की मला फक्त निकालच पाहिजे हा अट्टहास सोडून द्या. कितीतरी वेळेला तडजोड करून वाद सामंजस्यानं मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. कोर्टामध्ये वर्षानुवर्ष केस
लांबून ठेवण्यापेक्षा जर तडजोडीत फायदा होणार असेल तर त्याचा सुद्धा विचार करायला हरकत नाही. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे की वकील हे एकमेकांचे शत्रू असतात. खरं पाहता असं काहीही नाही. उलट अनुभवी आणि जबाबदार वकील कायदेशीर प्रक्रियेमध्ये वादविवाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, संघर्ष वाढवण्यासाठी नाही. आता फॅमिली मॅटर्स मधला माझा अनुभव असा आहे की समोरच्या वकिलांशी चांगले संबंध आहेत म्हणून जे कपल आहे ते सुखासुखी वेगळं झालं किंवा दोन्ही वकिलांच्या समुपदेशनामुळे नवरा बायको सुखासुखी एकत्र राहिले म्हणजे समजूतदार वकील निवडणं हा तुमच्या केससाठी खरं तर फायदाच असतो. आता वकील कोर्टामध्ये तुमच्या वतीनं बोलतात पण त्याचा अर्थ असा होत नाही की समोरच्या वकिलांवरती त्यांनी राग ठेवावा किंवा त्यांच्याशी जाऊन भांडावं. वकील कोर्टात एकमेकांना कायदेशीर मुद्द्यावरती विरोध करताना दिसतात पण ही गोष्ट अगदीच खरी आहे की ते बाहेर एकत्र चहा घेतात आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल तर त्यांच्या गप्पांमध्ये तुमचा साधा विषय सुद्धा नसतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझे वकील समोरच्या वकिलांशी बोलतात म्हणजे ते आपले वकील फुटले. असं मुळीच नसतं. बरेच अनुभवी वकील कोर्टाबाहेर समोरच्या वकिलांशी चर्चा करून सोडवता येणारे वाद मिटवतात. अशा वेळेला आपल्या पक्षकाराला समजावून तडजोड घडवून आणतात ज्यामुळं केस लटकत राहण्यापेक्षा लवकरात लवकर निकालात निघते. आता एक गोष्ट लक्षात घ्या की भ्रष्ट लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये असू शकतात त्यामुळं पूर्ण वकील समाजच भ्रष्ट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आमच्या वकिलांनी समोरच्या वकिलांशी भांडण करावं, त्यांच्याशी कटुता घ्यावी असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण न्यायालय हा भांडणाचा नाही तर न्याय मिळवण्याचा मार्ग आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोर्टाच्या कामांसाठी डायरी ठेवणं. काय होतं की तारखांवरती तारखा पडतात, कागदपत्र गहाळ होतात, वकिलांना काय कागद दिले, न्यायालयामध्ये काय कागद दाखल केले हे आपल्याच लक्षात राहत नाही. आज आपण काय अर्ज दिला, समोरच्या पक्षानं काय युक्तिवाद केला, पुढच्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे, काही पुरावे द्यायचे आहेत का, त्या तारखेला कोर्टानं काय निर्णय दिले हे पक्षकारांच्या कधीही लक्षात राहिलेलं नसतं. म्हणूनच या सगळ्या गोष्टींबद्दल अपडेट राहायचं असेल तर सोपा उपाय म्हणजे डायरी ठेवणं. त्यामुळे होतं काय की तुमच्याकडे स्वतःचं एक रेकॉर्ड राहतं. कोणत्या क्षणी कोणत्या तारखेला काय झालं हे तुम्हाला पटकन सांगता येतं आणि या सगळ्यामुळं गोंधळ कमी होतो. बघा, तुमच्याकडं जमिनीचे, घराचे, अगदी सोनं चांदी खरेदी केल्याचे कागद सुद्धा अगदी व्यवस्थित जपून ठेवलेले असतात. मग कोर्टाच्या कामासाठी एक डायरी घालायला काय हरकत आहे? आणखी एक महत्वाचा मुद्दा, बऱ्याच पक्षकारांना असंच वाटतं की एकदा कागदपत्र वकिलांच्याकडे सुपूर्द केली की आपलं काम संपलं. पण तुम्ही वकिलांना जी जी कागदपत्र देता त्याची एक कॉपी तुमच्याकडे सुद्धा ठेवायला शिका. समजा कोर्टातून तुमची फाईलच गायब झाली, असं होत नाही, पण जर फाईल रिकन्स्ट्रक्ट करायची असेल तर ह्याच कॉपी परत वापरल्या जातात. किंवा दुर्दैवानं वकिलांच्याकडूनच काहीतरी हरवलं, असंही होत नाही, तर मात्र तुमच्याकडं तुमच्या फाईल मार्फत एक बॅकअप राहतो. आता बघा, कोणकोणती कागदपत्र झेरॉक्स करून ठेवायची. एक म्हणजे मूळ मालकीची कागदपत्र ज्याला आपण टायटल डीड्स म्हणतो. दुसरं म्हणजे कोर्टातले अर्ज, जबाब, पुरावे आणि सरतपास. तिसरं म्हणजे कोर्टाचे आदेश आणि न्यायनिर्णय. आणि चौथं म्हणजे वकिलांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्र फक्त मुदतीचे अर्ज सोडून. तुमचे वकील कोर्टात काहीही दाखल करू देत, लगेच त्याची एक प्रत मागून घ्या. त्यामुळे नक्की काय सुरू आहे हे तुम्हाला समजेल. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वकिलांना सगळं खरं खरं सांगायचं. अनेक पक्षकार वकिलांना संपूर्ण सत्य सांगत नाहीत आणि नंतर कोर्टात समोर येणाऱ्या घटनांमुळे केस अडचणीत येते. अनेक वेळेला फॅमिली मॅटर्स मध्ये लोक जुन्या प्रेम प्रकरणांबद्दल किंवा नवीन नातेसंबंधांबद्दल वकिलांपासून गोष्टी लपवतात. पण ही बाब जेव्हा समोरची पार्टी निदर्शनास आणते कोर्टाच्या, तेव्हा तुमच्या वकिलांना समजतं. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर काही नवीन व्यवहार झालेले असतील किंवा ते पक्षकार वकिलांना सांगत सुद्धा नाहीत, जेव्हा वकील अर्धवट माहितीवरती काम करतात तेव्हा कोर्टामध्ये काहीतरी अनपेक्षितच बाहेर येतं आणि त्याचा तुमच्याच केसवरती विपरीत परिणाम होतो. अशा वेळेला कोर्ट तुमच्यावरतीच अविश्वास दाखवू शकतं, कारण
तुम्ही स्वतःच वकिलांना काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं. पण जर असं घडलं तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे वकील तुम्हाला वाचवू शकत नाहीत. पुढचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, कोर्टाची तारीख म्हणजे काही निकाल नसतो. लोकांना वाटतं की प्रत्येक तारखेला काहीतरी मोठं घडायला पाहिजे, पण कोर्टाची ही प्रक्रिया ठराविक वेगानंच पुढे सरकत असते. दिवाणी प्रकरणांचं काम कशा पद्धतीनं चालतं हे सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. पुढचा मुद्दा म्हणजे रागाच्या भरात कोर्टात काहीही बडबडायचं नाही. एक आवाज नहीं निकलनी चाहिए, चुप रहेगा नहीं रहेगा, आवाज नहीं निकलनी चाहिए मुंह से, चुप. हो, मान्य आहे की तुमच्यावरती खूप अन्याय झालेला आहे, त्यामुळेच तुम्ही कोर्टाची पायरी चढलेली आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वितंडवाद घालायला सुरुवात कराल. विशेषतः फॅमिली मॅटर्स मध्ये हे सगळ्यात जास्त जाणवतं. मेडिएशन साठी गेल्यानंतर नवरा बायको अक्षरशः चवताळतात की त्यांना आवरता आवरता आमची नाकी नऊ येते. म्हणूनच कोर्टाचा आदर ठेवायला शिका आणि कोर्टामध्ये शक्यतो स्वतः बोलण्याऐवजी तुमच्या वकिलांना तुमची बाजू मांडू द्या. अजून एक बाब म्हणजे ऑनलाईन सल्ल्याच्या नादी लागायचं नाही. युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती विश्वास ठेवून नको त्या गोष्टींना अजिबात बळी पडायचं नाही. प्रत्येक केस ही वेगळी असते. तुमच्या केस मधला कस्टमाइज्ड सल्ला फक्त आणि फक्त तुमचे वकीलच देऊ शकतात. पुढचा मुद्दा म्हणजे कोर्टाच्या बाहेर जर तडजोड झाली तर तुमच्या वकिलांना नक्की सांगा. होतं काय की आमची तडजोड झाली, आता आम्हाला केस चालवायची नाही असं म्हणून काही पक्षकार कोर्टातही फिरकत नाहीत आणि वकिलांच्याकडेही येत नाहीत. आता तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. माझ्या एका पक्षकारांच्या बाबतीमध्ये, अर्थात ते अपिलामध्ये माझ्याकडे आलेले होते. ट्रायल कोर्टामध्ये त्यांनी वेगळे वकील दिलेले होते. आता या वादी आणि प्रतिवादी या दोघांमध्ये ट्रायल कोर्टामध्ये परस्पर तोंडी समेट झाली आणि प्रतिवादी पक्षकार पुन्हा तारखेला फिरकले सुद्धा नाहीत आणि प्रतिवादी फिरकत नाहीत म्हणून कोर्टानं त्या प्रकरणाचा निकाल वादीच्या बाजूने परस्पर लावून दिला. जर तुमच्या बाबतीमध्ये कोर्टाच्या बाहेर तडजोड झालेली असेल तर लेखी पुरसीस कोर्टाच्या रेकॉर्डवरती ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि तडजोड झालेली आहे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या वकिलांना भेटा आणि वकिलांच्या सल्ल्यानं तडजोड पुरसीस ड्राफ्ट करून मेहरबान कोर्टाच्या रेकॉर्डवरती ती ठेवा. आता पुढचा मुद्दा म्हणजे कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करायचं नाही. समजा कोर्टातून तुम्हाला समन्स आलं तर लगेचच तुमच्या वकिलांना भेटा, त्यांचा सल्ला घ्या आणि प्रकरणामध्ये हजर व्हा. जर समन्स येऊन सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये उपस्थित राहिला नाहीत, दाव्याला कैफियत दिली नाही, तर कोर्ट वादीनं दाखल केलेला दावा जो आहे तो खरा आहे असं समजून एकतर्फा निर्णय देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत, तर सोशल मीडियावरती तुमच्या केस विषयी कृपा करून काहीही बोलू नका. म्हणजे माझ्यावरती फार अन्याय झालेला आहे, हे न्यायाधीश फार वाईट आहेत, समोरच्या पक्षानं आमची कशी पिळवणूक केलेली आहे, असं काहीही सोशल मीडियावरती टाकायचं नाही. असं केलं तर तुमच्यावरती मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. म्हणून सजग राहा, सतर्क राहा आणि तुमच्या प्रकरणासंदर्भात काही प्रगती झाली किंवा काही प्रश्न असतील तर लगेचच तुमच्या वकिलांना जाऊन भेटा. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.